नमस्कार, मी सविता. आपली आजची रेसिपी आहे बीटाचा भात. रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर आत्ताच किचन शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारच्या साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी मी रोजच अपलोड करत असते. इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ मीठ आणि लिंबू टाकून शिजवून घेतलेला आहे. यानंतर एक मोठ्या आकाराचं बीट देखील किसून घेतलेलं आहे. त्यासोबत 2 मीडियम आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत आणि या वाटणामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरवी वेलची, 2 लवंगा, 2 काळी मिरी आणि 1 दालचिनीचा तुकडा यांचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. यानंतर एका कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल तापलं की यामध्ये जिरे आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. यानंतर लगेचच आपल्याला तयार केलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे. वाटण 1 मिनिटभर परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. कांदा लवकर सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये हळद आणि मीठ ॲड करून घ्यायचं आहे. मीठ बेतानेच टाकायचं आहे, कारण आपण भातामध्ये देखील मीठ टाकलेलं आहे. कांदा चांगला सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये लगेचच आपल्याला बीटाचा किस टाकून घ्यायचा आहे. बीटाचा किस अगदीच बारीक केल्यामुळे 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये परतून घेतला की बीट शिजते. बीट शिजलेला आहे. आता आपल्याला यामध्ये शिजून घेतलेला भात ॲड करून घ्यायचा आहे. भात ॲड केल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्या बीटाचा भात तयार आहे. हा भात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातात. तुम्हाला ही बीटाच्या भाताची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.